नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे। एक काळ होता जेव्हा तलाक, घटस्फोट किंवा फारकत सारखा शब्द कानावर पडला तरी अंगावर काटा यायचा। घटस्फोट हा अत्यंत गलिच्छ प्रकार आहे हे मानलं जात होतं, पण आज छोट्या छोट्या कारणांवरून घटस्फोट होत आहेत। घटस्फोट झाल्यावर सगळ्यात जास्त वेदना होते ती त्या दाम्पत्याच्या लेकरांची इच्छा असते दोघांसोबत राहण्याची, पण आई जिद्द करते लेकरं माझ्याकडे राहतील, तर वडील म्हणतात लेकरं माझ्याकडे राहतील। आता हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। या मुलाला वडील जास्त प्रेम देत असावे, त्यामुळे तो आईला बघत सुद्धा नाही। त्यानं वडिलांना घट्ट मिठी मारलेली आहे, तो रडतोय, पण ती आई आणि कायद्याला सुद्धा त्या बाळाच्या भावना दिसत नाहीयेत। यामुळे त्या बाळाची आईकडे जाण्याची इच्छा नसताना देखील त्या बाळाला पोलीस बळजबरी बाबापासून वेगळं करून आईला सोपवत आहे। ते बाळ आईच्या तावडीतून सुटण्याकरता तडफडतंय, आईचं केस ओढतंय, आईला मारतंय, पण त्या बाईला जिद्द आहे संसार मोडायची। इथंही तेच झालं। शेखर आणि शुभांगी या पती पत्नीचा वाद सुरू होता। पत्नीच्या घटस्फोट मागण्यानं शेखर दुःखी होता, तो दारूच्या नादी लागला होता। पत्नीचं वागणं आणि दारूच्या नशेत त्यानं 8 वर्षाच्या लेकीची निर्गुण हत्या केली। या घटनेची सविस्तर माहिती अशी आहे की नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरोदेनगर परिसरात बुधवारी पहाटे धनश्रीनं वडिलांकडे पाणी मागितलं। त्यावेळी शेखर हा दारूच्या नशेत होता, तर धनश्री वारंवार पाणी मागत होती। याच रागाच्या भरात शेखरनं चाकू घेतला आणि तो धनश्रीच्या छातीत वार करू लागला। जीवाच्या आकांतानं धनश्री ओरडू लागली। धनश्रीचा आवाज ऐकून तिची आजी धावून आली ना, तिची अवस्था बघून ती पण ओरडू लागली। आरडाओरडा ऐकून शेजारी धावून आले। जमलेल्या लोकांनी धनश्रीला दवाखान्यात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून धनश्रीला मृत घोषित केले। धनश्री वडील शेखर आणि आजी कुसुमबाई सोबत राहत होती। शेखर आणि त्याची पत्नी शुभांगी यांच्यात मुलीच्या ताब्यावरून दीर्घकाळ वाद सुरू होता। शुभांगी ही धनश्रीचा ताबा मिळावा या मागणीवर ठाम होती, तर शेखर मुलीला द्यायला तयार नव्हता। चिमुकलीचा बापानंच खून केला आहे ही माहिती पोलिसांना कळल्यावर पोलीस दवाखान्यात दाखल झाले। धनश्रीची आजी कुसुमबाई शेंद्रे यांनी पोलिसांना सगळी माहिती दिली। त्यानुसार पोलिसांनी शेखर शेंद्रे याच्या विरोधात लेकीची हत्या केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। पुढील तपास वाठोडा पोलीस करत आहेत। पती पत्नीच्या वादातून घडलेल्या या घटनेमुळे सरोदेनगर परिसरात तो हळहळ व्यक्त करतोय। या घटना थांबवायच्या असतील तर पती पत्नीनं एक दुसऱ्याला समजून घेतलं पाहिजे। दुसरा, पत्नीच्या आईने किंवा माहेरच्यांनी लेकीच्या संसारात ढवळाढवळ केली नाही तर निश्चितच घटस्फोटासारख्या गलिच्छ प्रकाराला आळा बसेल। पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा।